केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर असल्याने त्यांनी नागपुरात अनेक उड्डाणपूल बांधले। रहाटे कॉलनी ते सीताबर्डी दरम्यानचा पूलही त्यातलाच एक। मुख्य रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी कमी व्हावी व बर्डीला न थांबता त्यापुढे जाणाऱ्यांना थेट जाता यावे यासाठी रहाटे कॉलनी ते सीताबर्डीच्या या दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात आला। मात्र त्यामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही। व्हेरायटी चौकात पुलाखाली वाहतुकीची कोंडी कायम असल्यामुळे या उड्डाणपुलाचा नेमका उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। वर्धा मार्गाहून येणाऱ्या व संविधान चौक सिव्हिल लाईन्स मधील सरकारी कार्यालयांकडे जाणाऱ्यांसाठी उड्डाणपूल सोयीचा आहे। तिकडे जाणारे मोठ्या संख्येने या पुलाचा वापर करतात, कारण त्यांना कुठेही सिग्नल लागत नाही। परंतु पुलामुळे खालच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झालेला नाही, तो आहे तसाच आहे। कारण बर्डी, रामदासपेठ, धंतोली हा परिसर बाजारपेठांचा आहे। रुग्णालयांची संख्याही अधिक आहे, त्यामुळे उड्डाणपुलापेक्षा अधिक गर्दी खालच्या रस्त्यावर असते। व्हेरायटी चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सर्वात मोठी संख्या आहे। चौकात वाहतूक पोलीस कारवाई करण्याऐवजी मोबाईलवर व्यस्त असतात, त्यामुळे अनेक वाहन चालक रॉंग साइड आणि सिग्नल तोडून पडतात। सीताबर्डी चौकात अगदी पदपात सोडून रस्त्यावर अतिक्रमण आले आहे। दुकानदारांनी रस्त्यावर लावलेल्या हात ठेल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळे व्हेरायटी चौकातील स्थिती दयनीय आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर।